मोडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली, अजिबात नाही. आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार, लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार. ते विजयोत्सव नेमकं कधी असेल, किती वाजता, काय अजून ठरलंय का? की प्लॅनिंग कसं काय ठरलंय? माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं, तिथे हा सोहळा करावा. पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी, यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे. कारण मराठी माणसाचा हा सोहळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती. अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे. अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतायत, पण हे सरकार काय आम्हाला ती परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे. शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला, मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला, त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी. आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, काय असावं, किती माणसं येतील, हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली. पहिली चर्चा केली. 5 जुलैला साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या हा एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील. ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर. याच्याविषयी आता दुमत असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही. पण या लढ्यात जे सहभागी झाले सगळे, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, डावे पक्ष असतील, या सगळ्यांना